शिवलीलामृत अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखरा पूर्वी धरेंद्र नंदिनी वरा भुजगभूषणा सप्तकर नेत्रा लीला विचित्र तुझिया भानुकोटी तेज अपरमिता विश्वव्यापका विश्वनाथा रमाधव प्रिया भूताधिपती अनंता अमूर्त मूर्ता विश्वपते परमानंदा पंचवक्त्रा परात्परा पंचदश नेत्रा परम पावना पयफेन गात्रा परम मंगला परब्रह्मा मंदस्मित वदन दयाळा षष्ठाध्यायी अति निर्मळा सीमंतिनी आख्यान लीला स्नेहाळ तू बदलासी श्रीधर मुख निमित्त करुण तुची बदलासी आपुले गुण व्यासरूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगविसी ऐसा एकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ विदर्भ नगरी एक सुशीळ वेद मित्र नामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वते नाम ब्राह्मण वेदमित्रास पुत्र सगुण सुमेधा नामे जाहला सारस्वत सुत सोमवंत उभय त्यांचे मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञान बहुत मुखोद्गत पुराणे संहिता पदक्रम अरण ब्राह्मण छंद निघंटू शिक्षा जान ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दशग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता 16 वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणती आता बेटा नृपनाथ वैदर्वासी विद्या दावणी अद्भुत मिळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहुणी यथार्थ लग्ने करू तुमची यावरी ते ऋषीपुत्र विदर्भरायासी भेटले सत्वर विद्याधनाचे भांडार उघडूनी दाविती नृपश्रेष्ठा विद्या पाहता तोषला राव परी विनोद मांडिला अभिनव म्हणी मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही नैषधपुरीचा नृपनाथ त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी होऊन जावे एक क्षणी दिव्य अलंकार बहुत धनी पूजिल तुम्हा कारणे तेथून यावे परतोन मग मीही देईन यथेष्ट धन माता पिता गुरु नृपवचन कदा अमान्य करू नये तव बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्म निंद फार पुरुषास स्त्री वेश देखता साचार सचैल स्नान करावे पुरुषाशी नारी वेश देखता पाहणार जाती अर पाहता वेश घेणारही तत्वता जन्मोजन्मी स्त्रिय होय हेही परत्री कर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन अमित मिळवू आमची विद्यालक्ष्मी सतेज तोषौ अवनीचे भुजभुज आमुचे नमुनी चरणांबुज धन देती प्रार्थुनिया पंडितांची विद्या माय सद्गुणी विद्या अकाळी फळदायिनी विद्या कामधेनु सांडुनी निंदकर्म न करू कदा माता पित्याहुनी विद्या अगळी संकटी प्रवासी प्रतिपाडी पृथ्वीचे प्रभू सकळी देखोनिया जोडती कर विद्याहीन तो पाषाण देख जिताची मृत तो शतमूर्ख त्याचे न पहावे मुख जननी व्यर्थ श्रमविली राव म्हणे दोघा लागून माझे मान्य करावे एवढे वचन परम संकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते धावा राये वस्त्रे अलंकार आणून एकासी स्त्री वेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पाठविले जे सगळ प्रमदांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जी सदेखुनी नृत्य करी पंचशर प्रीतीने रंभा उर्वशी चातुर्य खाणी परी लज्जा पावती जी सदेखुनी रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी उपमा शोभे जियसी तिने हे दाम्पत्य देखुनी कृत्रिम पाहुणी हासे म्हणी परिभावार्थ धरुणी चातुर्य खाणी हर भवानी म्हणून पूजित अलंकार वस्त्रे यथेष्ट धन षड्रस अन्य देत भोजन शिवगौरी म्हणून नमस्कार करुण बोळवी जाता ग्रामपंथ लक्ष्मी पुढे भ्रतार मागे कामिनी नाना विकार चेष्टा भाषणी बहुत बोले तयासी म्हणे आहे हे एकांतवन वृक्ष लागले निबिड सघन मी कामानळे करुण गेले आहाळून प्राणपती तू वर्षोनी सुरत मेघ शीतळ करी ममांग मी नितंबिनी झाले अभंग जवळी पाहे येऊनिया तो म्हणे का चेष्टा करीसी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करीसी आसपास हासती लोक मार्गीचे तव ते कामे होणी मूर्छित मेदिनीवरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथ धावत त्वरित करी शांत कामज्वराते तव तो परतोनी आला सवेग म्हणे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी एरी म्हणे बोलसी काय माझे अवयव चाचपोनी पाहे गेले पुरुषत्व लवल आहे भोगी येथे मजा आता हाती धरून तयासी आडमार्गे गेले एकांतासी
वृक्ष गेले गगनासी पल्लव भूमिसी पसरले सालतमाल देवदार आम्र कदंबानी तरुवर त्यावनी नेऊनी सत्वर म्हणे शंका सांडी सर्वही मी स्त्री तू प्रतार निर्धार नाही इथे दुसरा विचार एरू म्हणे हे न कडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पडलासी सकळ त्याचे काय हिची फळ परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करुणी पाहे पा आधीच श्रीवरी तारुण्य परम निर्लज्ज एकांतवन मिठी घाली गळा धावून देत चुमन बळेची घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे हे पह्योदर कमंडलुवत तव तो झिडकारुणी मागे सारीत नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुष जनी परयोषिता एकांतवनी सभाग्य सदन तरुणी प्रार्थिता मन चळेना वृत्तीस नव्हे विकार तरी तो नर केवळ शंकर त्यापाशी तीर्थे समग्र येऊनी राहती सेवेसी जनरहित घोरवनी द्रव्य घटे देखिला नयनी देखता जाय ओसंडोनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचनी सत्कर्मी रत निगमागम विद्या मुखोद्गत इतके असो नाही गर्भरहित तरी तो शंकर निर्धारे आपण देखता वर्म काढुनी निंदक वंदिती वाग्बाणी परिखेदरहित आनंदमणी तरी तो शंकर निर्धारे दुसरी याचे कूट दोष गुण देखे ऐके जरी अनुदिन परी ते मुखासनानी गेलिया प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री पुरुष भान गुरु रूप पाहे चराचर संपूर्ण न सांगे आपले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे पैल मूर्ख हा पंडित निवडून येणे समान पाहत कीर्ती वाढवावी नावडे मनात तरी तो शंकर निर्धारे अभ्यासले न मिरवी लोकात शिष्य करावे हा नाहीच हेत कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरवणी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडाल्याच्या नाही खंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायीच्या पादुका निशेष ते होऊन राहावे सर्वदा वेद मित्र पुत्र साधू परम धैर्य शस्त्रे निवटोनी काम म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलणी सारस्वत पुत्र स्त्री रूपे सदना अनिला सत्वर श्रुत केला समाचार गत कथार्थ वर्तला जो सारस्वते मांडीला अनर्थ रायाजवळी आला वक्षस्थळ बडवीत म्हणे दुर्जना तुवा केला घात हत्या करण्या तुझवरी वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मज लागून अरे तुम्हा निर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहत म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य शिवमाया परम अद्भुत अघटित कर्तृत्व तियेचे राये मिळवणी सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान त्यावे यासी पुरुषत्व आणून तरीच धन्य होईन मी विप्र म्हणती हे ईश्वरी कळा अमुचेनी न पालटे भूपाळा तेव्हा विदर्भ रावतय वेळा आराधिता झाला देवी ते हवन मांडिले दुर्धर राव सप्तदिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मग बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवंत स्त्रीवेश यासी पुनः करी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष न घडे सहसा कालत्रयी निस्सीम पतिव्रता सीमंतिनी परमभक्त सद्गुणी खानी तिचे कर्तृत्व माझेने न मोडवे सहसाही या सरस्वतासी दिव्यनंदन होईल सत्यवेद परायण ईस सुमेधावर जाण लग्न करुणी देईजे देवीच्या आज्ञे करुण त्यांसीच दिधले लग्न करुण अंबिकेचे वचने जाण पुत्र जाहला सारस्वता धन्य समंतिनीची शिवभक्ती उपमा नाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हैमवती मोडू न शके सर्वथा सूत म्हणे ऐका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंध माल्यप्रिय पिंगला नामे वेश्या विख्यात तिसी झाला सदा रथ सांडोनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिली धर्मपत्नी टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी मद्यवान सरत अहोरात्री काम कर्दमी लोळत करावया जगदुद्धार आपणची अवतरला शंकर वृषभ नामे योगीश्वर होऊनी विचरत महिवरी आपले जे जे निर्वाण भक्त त्यांचीच दुःखे संकटे निवारित पिंगलीच्या सदन अकस्मात पूर्व पुण्यास्तव पातला तो शिव योगींद्र दृष्टी देखोन दोघेही धावती धरिती चरण षोडशोपचारे करुण सप्रेम होऊन पूजिती शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद भोजन देऊनी बहुविध अलंकार वस्त्रे दिदली करुणिया दिव्यशेज निजविला तो शिवयोगी राज तळहाते मर्दिती दोघी चरणांबुज
सुपर्णाग्रज उदय होयतो एक निशी क्रमोनी जाण शिवयुगी पावला अंतर्धान दोघे म्हणती उमारवण देवनी दर्शना गेला आम्हा मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परी गाठीच होते पूर्व पुण्य शिवयोगी पूजनाचे दाशार्ह दिशीचा नृपती वज्राबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जीवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन सिमंतिनीच्या पोटी कन्या रत्न पिंगला वेश्या जन्मली कीर्ती मालिनी तिचे नाव पुढे कथा ऐका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणी ईस होईल पुत्र त्याही तीस विष दुर्धर गर्भिणी असता घातले तीस तात्काळ व्हावा मृत्यू परी रोग लागला झाली प्रसूत विषांगावरी फुटले बहुत बाळका सहित जननीच्या क्षते पडली झाली व्रण रक्त पोगळे रात्रंदिन राये बहुत वैद्य आणून औषधे देता बरे नोहे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके बिवळ मृत्यूही नोहे व्यथा सबळ परी नवेची सर्वथा लेकरू सदा करी रुदन रायासे निद्रा न लागे रात्रंदिन कंटाळाला मग रथावरी घालून घोर काननी सोडिला जिथे मनुष्याचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्प दारुण सुमती बाळकडे घेऊन सभ्य अपसभ्य हिंडतसे कंटक पाशान ऋतदी चरणी मूर्छा येऊनी पळे धरणी आक्रंदे रडे परी न मिळे पाणी प्रणय करुणी अंग तिडके म्हणे जगदात्मा कैलासपती जगतवंद्या ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगदंकुर कंदा पंचवक्त्रा अज अजिता पय फेन गात्रा जन्म यात्रा चुकविका अनादिसिद्धा अपरिमिता माया चक्र चालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणातीता धावा आता जगद्गुरु ऐसा धावा करिता सुमती तववनी सिंह व्याघ्र गर्जती परम भयभीत होऊन चिंती पाळा सहित क्षिती पडे श्रावणारी तनई न्यून वनी सांडिले उर्वी गर्भरत्न की वीरसेन स्नुषा घोर कानन पती वियोगे सेवी जैसे सुमतीची करुणा ऐकून पशु पक्षी करिता ती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करिता ती चंचू भरून या जळ बाळावरी शिंपिती वेळोवेळ एकी मधुर रस आलोनी स्नेहाळ मुखी घालोनी तोषविती वनगाई स्वपुच्छे करुणी वारा घाली ती रक्षिती रजनी असो यावरी तो राजपत्नी हिंडता अपूर्व वर्तले तो वृषभभार वनिक घेऊनी पंथे जाता देखी नैनी त्याची असंगे करुणी वैश्य नगरा पातली तेथील अधिपती वैश्य साचार त्याचे नाव पद्माकर परमसभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा तेने सुमती सवर्तमान कुशली तू कोठील कोण तिने ते जे वर्तले मुळी होऊन श्रुत केले तया ते ऐकून पद्माकर त्याची अश्रुधारा श्रवती नेत्र श्वासोश्वास टाकून घोर म्हणे गती थोर कर्माची वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रता अवनीची स्वामिनी अनाथाभरी हिंडेवनी दीनवदन आली येथे मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊनी अहोरात्री परामर्श करी तियेचा बहुत वैद्य आणून देता झाला रसायन केले बहुत प्रयत्न परी व्याधी न राहायची सुमती म्हणे ताता श्री शंकर वैद्य न होता कवनासही हे व्यथा बरी न होय कल्पांती असुपडी व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीनवदन म्हणे रत्न गेले माझे पद्माकर शांतवी बहुतारिती नगरजन मिळाले सभोवती तो निशांती उगवला गवस्ती देवी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्लभांचे सदन शोधित चिंतामणी हे अकस्मात की क्षुधेने प्राण जात तो शिराब्धी पुढे धावीन नला पद्माकरी धरले चरण पूजिला दिव्यासनी बैसवून त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से सुमती ऐक काहू रडसी करसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक कोठे आहेत सांगपा आली 84 लक्ष योनी फिरत तेथील स्वजन सोयरी आप्त आले कुठून गेले कोठे त्वरित सांग माझपाशी वृत्तांत हा तू नाना योगी फिरशी पुढेही किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू का रडसी पाहे मानसी विचारुणी शरीर धरावे ज्या ज्या वर्णी त्या त्या कुलाभिमाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठून ते विचारुणी न पाहती त्वा पुत्र आणिला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पावन तू आणि हे अवघे जण जातील कोठे कवण्या देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षण भंगुर नाशवंत तरी तू शोक करीती
करीसी व्यर्थ विचारुनी मनी पाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नव्हे कोणाचा बंधू सुत शरीरा कारणे शोक करीसी व्यर्थ परी तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंग अपार सवीची फुटती क्षण भंगुर मृगजळाची मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी चित्रींच्या वृक्ष छाये बैसला कोण चित्रात नेणे कोणाचे जाळीले सदन तेथे गंगा लिहिली सहित मीन कोण वाहुनी गेला तेथे बंध्या सुते द्रव्यानुन भीष्म कन्या मारुतीस देऊन गंधर्व नगरीचे वराडी आणून लग्न कोणे लाविले वाऱ्याचा मंडप शिवून सिकता दोरे बांधिळा आवळून शुक्तिकार जताचे पात्र करून खपुष्पे कोणी भरी येले कासवीचे घालून घृत मृगजळीचे मीन पाजळीत पोत ते चरणे नृपरे बांधुनी नाचत जन्मांना पाहता बैसले अही कर्णींची कुंडली हिरोणी चित्रींचे चोर आले घेऊनी हा प्रपंच लटिकामुळे होणे तो साच कैसा जाणावा मुळीच लटिके अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेश तरुचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकळ रोगांचे भांडार कृमी कीटकांचे माहेर की पापांचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्र श्लेष्म मांसरक्त अस्थिंची मोळी चर्मवेष्टित मातेचा विटळ पितृरेत अपवित्र असत्य मुळीच हे ऐसे हे शरीर अपवित्र ते पशुमूत्रे झाले पवित्र क्षुरे मूर्धज छेतिले समग्र इतुकेने पावन केवी होय शरण जाती दिशिका प्रती तरी कैसेने प्राणी तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्म जन्मीचे कोठे आहेत भ्रतार अवघा हा मायापूर सावध सत्वर होई का जयाचे हे सगळं लेणे मागता देता लाजिरवाणे तनु घर बांधिले त्रिगुणे पाचवासे अनुनिया याचा भरवसा नाही जाण केधवा लागेल अग्न की हे झाले वस्त्र जीर्ण ऋणानुबंध तवल तगे मिथ्या जैसे मृगजळ की स्वप्नींचे राज्य ढिसाळ आहा प्राणी पापी सकळ धन्य धान्य पुत्र इच्छिती गंगे माझी काष्टे मिळती एक वट होती मागुती बिघडती तैसी स्त्री पुरुषे बोल जेती खेळ मुळीच असत्य हा वृक्षावरी पक्षी येती किती एक बैसती किती एक जाती आणि क्या तरुवरी बैसती अपत्ये तैसी जानपा पथिक वृक्षातळी बैसत उष्ण सरलिया उठून जात सोयरे बंधू आप्त तैसेच जाण निर्धारे मायामय प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्व साक्षी जीव पक्षी विषय फळे ती भक्षिताच भुलून गेला आपण असे विसरला ऐसा अपरिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगी तसे त्या माझी एकदा पुण्यवंत सद्गुरुशी शरण रिघत मग तो शिव होणी भजत शिवालागी अत्यादरे ऐसे ऐकता दिव्य निरूपण पद्माकर सुमती उठवण अष्टभावे दाटवण वंदिती चरण तयाचे म्हणती एवढे तुझे ज्ञान काय न करीसी इच्छे करुण तू साक्षात उमारमन भक्त रक्षणा धावलासी मग मृत्युंजय मंत्र राजयोगी सुमती सांगे शिवयोगी मंत्रुणी भस्म लाविती अंगी व्यथा रहित जाहली ते रंभा उर्वशी हुनी वहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले बाळ उठले तत्काळ प्रणव्यथा जाऊनी सकळ 32 लक्षणी झाला बाळ मग शिव ध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परिस झगडता पूर्ण लोह तत्काळ होय सुवर्ण तैसी दोघे दिव्य रूप जाण होती झाली ते काळी आश्चर्य करी पद्माकर म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र काळ मृत्यू भय अपार त्यापासून रक्षी गुरुनाथ गुरुचरणी रत होती सदा त्यांची कैसी भवभय आपदा धनधान्यांसी नाही मर्यादा वेद खेदा वारिले बाळ चरणांवरी घालुनी सुमती लागे सप्रेम चरणी म्हणे सद्गुरु तुझ वरुणी शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करुण तुझे या दिव्य चरणी लेववीन तरी मी नव्हे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलत आयु आरोग्य ऐश्वर अद्भुत तुझे पुत्राशी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करील हा त्रिभुवन घरी होईल कीर्ती निज राज्य पावेल पुढती भद्रायू नाम निश्चिती याचे ठेविले मी जाण थोर होय भद्रायू बाळ तव परिक्रमी येथेची काळ मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ निष्ठा धरुणी करीत जा हा राजपुत्र निश्चित लोकात प्रकटो निधिमात हा होईल विद्यावंत चतुष्षष्टी कळा प्रवीण ऐसे शिवयोगी बोलन पावला तेथेची अंतर्धान गुरुपदांबुजा आठवून सुमती सद्गत क्षणक्षणा पद्माकर असे सुखात्यंत सुनय पुत्राहुनी बहुत भद्रायू त्यासी आवडत सदा पुरवित लाड त्याचा पद्माकरे आपुली संपत्ती वेचून दोघांचे केले मेखला बंधन
दोघांची भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री. 12 वर्षाचा झाला बाळ, धीर गंभीर परम सुशीळ. मातेच्या सेवेशी सदा काळ जवळी तिष्ठत सादर. पदरी पूर्व सुकृताचे पर्वत, शिवयोगी प्रकटला अकस्मात. सुमती भद्रायू धावत, पाय झाडीत मुक्तकेशी. नयनोदकेत चरण क्षालन, केशव सने पुसले पूर्ण. जे सुगंध भरित जाण स्नेह तेची लाविले. वारंवार करीती प्रदक्षिणा, दाटती अष्टभावे करुण. षोडशोपचारे पूजन सोहळा करीती अपार. स्तवन करीत असे तेव्हा सुमती, तुझ्या प्रसादे करुण मी पुत्रवंती. यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिकवित असे. श्रुती स्मृती पुराणोक्त पाही, धर्मनीती वर्तित जाई. माता पिता गुरुपायी निष्ठा असू दे सर्वदा. गो भूदेव प्रजा पाळन, सर्वाभूती पहावा उमारमण. वर्णाश्रम स्वधर्माचरण, सहसाही न सांडावे. विचार केल्या वाचून या, सहसा न करावी आन क्रिया. मागे पुढे पाहून या, शब्द बोलावा कुशलत्वे. काळ कोण मित्र किती, कोणी द्वेषी शत्रू किती. आय काय खर्च किती, पाहावे चित्ती विचारून या. माझे बळ किती काय शक्ती, आपुले सेवक कैसे वर्तती. यश की अपयश देती, पाहावे चित्ती विचारुणी. अतिथी देव मित्र, स्वामी वेद अग्निहोत्र. पशु कृषी धन विद्या सर्वत्र, घ्यावा समाचार क्षणक्षणा. लेकरू भार्या अरिदास, सदन ग्रह वार्ता रोग विशेष. येथे उपेक्षा करिता निशेष, हानी क्षणात होत पै. ज्या पंथी गेले विद्वज्जन, आपण जावे तोची पंथ लक्षण. माता पिता यती निंदा जाण, प्राणांतीही न करावी. वैश्वदेव समय अतिथी, आलिया त्यासी न पुसावी याती. अन्न वस्त्र सर्वाभूती द्यावे प्रित्यर्थ शिवाचिया. परोपकार करावा पूर्ण, परपीडा न करावी जाण. करावे गो ब्राह्मण रक्षण, सत्य सुजान म्हणती तया. निंदावाद टाकून सर्वदा कीजे शिव स्मरण. तेच म्हणावे मौन शिव सेवन तपथोर. परदार आणि परधन हे न पहावे जीवी वमन. करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथाविधी. स्नान होम जपाध्ययन, पंचयज्ञ गोवी प्रसेवन. श्रवण मनन निज ध्यास पूर्ण, अनालस्य करावी. सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण. दान सत्कर्म अभ्यास श्रवण, आळस येथे न करावा. कामपूर्ण धर्म पत्नीसी, निषिद्ध जाण परियोषितीसी. क्रोधे दंडावे शत्रूसी, साधू विप्रांसी नमीजे सदा. वेशियांसी धरावा मद, संत भक्तांशी नम्रता अभेद. संसार रिपुंसी मत्सर प्रसिद्ध, असावे निर्मत्सर सर्वाभूती. दुर्जनासी दंभ दाविजे, भल्याचे पदरज बंदिजे. अहंकारे पृथ्वी जिंकीजे, निरहंकार द्विजासी. वाचा सावध शिवस्मरणी, पाणी सार्थक दाने करुणी. पादपावने देवालय यात्रा गमनी, नित्य शिवध्यानी बैसावे. पुराण श्रवणी श्रोत्र सादर, त्वचा संतालंगिनी पवित्र. सार्थक शिवध्यानी नेत्र, जिभेने स्तोत्र वर्णावे. शिव निर्माल्य वास घ्यायचे प्रघ्राणी. ए रीती इंद्रिय लावावी भजनी. दीन अनाथ अज्ञान देखोनी, तयावरी कृपा कीजे. ईश्वरी प्रेम संतांची मैत्री, देवांची द्वेषी त्यांची उपेक्षा करी. युक्त निद्रा युक्त आहारी, मृगया करी परमनीतीने. अतिविद्या अति मैत्री, अति पुण्य अति स्मृती. उत्साह धैर्य दान धृती, वर्धमान असावी. आपले वित्त आयुष्य ग्रह छिद्र, मैथुना औषध सुकृत मंत्र. दान मान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे. नष्ट पाखंडी शट धूर्त, विषुन तस्कर जार पतित. चंचळ कपटी नास्तिक अनृत, ग्राम्य सभेशी नसावे. निंदक शिवभक्ती उच्छेदक, मद्यपानी गुरु तल्पक. मार्गपाडक कृतघ्न धर्म लोपक, त्यांचे दर्शन न व्हावे. दाराधन आणि पुत्र यांसी आसक्त नसावे अनुमात्र. अलिप्तपणे संसार करुणी असक्त असावे. बंधू सोयरे श्वशुर स्वजन, यांची स्नेह असावा असाधारण. भलता विषय देखून आसक्ती तेथे न करावी. करावे रुद्राक्ष धारण, मस्तकी कंठी दंडी करभूषण. गेली या प्राण शिवपूजन, सर्वताही न सांडावे. शिवकवच सर्वांगी, लिहू शिकवी शिवयोगी. भस्मचर्चिता रणरंगी, शास्त्रास्त्र बाधा न होय. काळ मृत्यू भयापासून, रक्षी मृत्युंजय उपासन. आतताई मार्गग्न ब्रह्मग्न, यांसी जीवे मारावे. सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष, विधियुक्त आचरावे विशेष. शिवहरी कीर्तन निर्दोष, सर्व सांडूनी ऐकावे. महापर्व कुयुग श्राद्ध दिनी, व्यतिपात वैधृती संक्रमणी. न प्रवर्तावे मैथुनी, ग्रहणी भोजन न करावे. सत्पात्री देता दान, होय ऐश्वर्य वर्धमान. अपात्री दाणे दारिद्र्यपूर्ण, शास्त्र प्रमाण जाणीजे. वेदशास्त्र पुराण कीर्तन, गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण.
दान दिलेल्याचे पाळन करिता पुण्य त्रिगुण होय. अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे. महाडोही उडी घालणे महापुरुषांशी विग्रह करणे बलवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थांची. दाने शोभे सदा हस्त कंकण मुद्रिका भार समस्त श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणीची. ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती औदार्य गुण संपत्ती सफळ जीवित्व तयाचे. दीन अथवा नाही सत्य हे वाचेसी असावे व्रत विद्यापात्र इति अमित सत्य दान त्या दीजे. विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वैखरी युद्धा माझी पराक्रम करी याचकासी पृष्टी न दाविजे. ब्राह्मण मित्र पुत्रा समवेत तेच भोजन उत्तम यथार्थ गज तुरंगा सहित पंथ चालणे तिची श्रेष्ठ होय. ज्या लिंगाची नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्यासी पार नाही. ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मार्ग नाही कदा विष सत्समागम रात्रंदिवस तुच्छ सुधारस त्यापुढे. प्रतापे न भावे संतप्त परसौख्य हर्ष भरित सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा. पाषाण नाम रत्न व्यर्थ चार रत्ने आहेत पृथ्वीत अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पै. वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे भाग्याभाग्य येत स्वभावे. स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्वविरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास. गर्भिणी पाळी गर्भास देवी प्रजा पाळी का गुरु आणि सदाशिव यांची न करावा भेदभाव. भाग्य विद्या गर्व सर्व सोडून द्यावा जानपा. नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानांचे भूषण क्षमा शांती. कुलशीला विद्याधन राज्य तपरूप यौवन या अष्टमध्ये करुण मन भुलून न द्यावे. ऐसा नाना परिशिवयोगी बोधिता झाला भद्रा येऊ लागी. हे नीती ऐकता जगी साकडे न पडे सर्वथा. सातवा अध्याय गिरी कैलास यावरी वास्तव करी उमाविलास. पारायण प्रदक्षिणा करीती विशेष निर्दोष यश जोडे तया. की हा अध्याय हिमाचल भक्ती भवानी कन्या वेल्लाळ तिसी वरोनी पयफेन धवल श्वशुरग्रही राहिला. पुढीले अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करील भद्रायुस. ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करोत विद्वज्जन. भवगज विदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र जो जगद्गुरु जगदात्मा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड सप्तमाध्याय गोड हा. श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.